चंद्रलेखाचा गारंबीचा बापू या नाटकापासून सुरू झालेल्या या प्रवासात पुढे अनेक विक्रमी व प्रगल्भ नाटकांची भर पडत गेली। गरुड झेप, गुलमोहर, भावबंधन, रायगडाला जेव्हा जाग येते, तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकापासून ते चाहूल, रणांगण, ऑल द बेस्ट, प्रेमगंध, चेहरा मोहरा आणि एक तिकीट सिनेमाचं या नाटकांपर्यंत चंद्रलेखाच्या नाट्यनिर्मितीचा प्रवाह यशाची शिखरं गाठू लागला। चंद्रलेखा या नाट्यसंस्थेने मराठी रंगभूमीवर तब्बल 83 नाटकं आणली। यश, आता सांग बघू, तुझी आणि या गोड मुलीची ओळख कुठली? अगं येताना एकाच शिपवर होतो, तिथली ओळख ग्रॅनी ही गाठ होती आणि तू तिला पाहत होतास? नाही, पाहत कुठला होतो, फक्त ऐकत होतो। मी गोवा कारवार करतच असल्यामुळे हे नृत्य करताना मला जरासा वेगळा उत्साह आलाय। त्यामुळे इथे पडदा ओपन केल्याबरोबर लोकांना समजेल की नाटक गोव्यात चाललंय आणि गोव्यातनं परत मुंबईत येणं म्हणजे आता मी मुंबईचा रहिवासी झाल्यामुळे ते मुंबईतली थोडीशी गंमत केली। चला येतो आजी, येतो। आजी, तो माणूस तोच तर नसेल? तोच म्हणजे त्या दिवशी पहाटे होशिंगाला मारहाण करणारा? अगं काय सांगतेस का सुजाता? व पोलिसांना सांगायचं नाही का तसं? अहो, ते वर्णन करत होते ना तेव्हा काहीतरी ओळखीचं वाटत होतं, पण काय ते नक्की कळेना। चांगलं काहीतरी समाजाला द्यायचं आहे म्हणून आम्ही नेहमी चांगलं काहीतरी वी गिव्ह सम गुड मेसेज। आता ह्या नाटकात मी एंड असं का केला की आयुष्यात जगण्यासाठी काहीतरी आनंद मिळावा। नुसतं मी केलं माणूस मेला गेला याला अर्थ नाही उरत काही। तर इव्हन ऑल द बेस्ट मध्ये केलेलं आहे ट्रिक मी की जाताना एक तुम्हाला एक संदेश दिलेला आहे। प्रत्येक नाटकात एक संदेश प्रेमगंधामध्ये पण दिलाय, लक्षात आलं की नाही? त्यात ती पांगळी आहे तर तुम्ही नर्वस नका हो, निराश नका हो। दॅट इज सम होप, दॅट इज इम्पॉर्टंट फॉर न्यू इयर। आपल्या प्रिय रामजी भेला आवर घाला। शांत तिकडे आकाशाची कुऱ्हाड कोसळली। काय झाले? अब्दाली आणि नजीब्याने डाव साधला। आमचा दत्ताजी शिंदे ठार झाला। माझा स्वभावच असा आहे मुळात की पानिपत या विषयावरनं मी जर काय शिकलो असेल तर आपण पराभव पत्करायचा नाही आयुष्यात। पानिपत म्हणजे फजिती हे जे आहे ते मला साप पुसून टाकायचं होतं, ते आम्ही नाटकात करून दाखवलं। आणि मी माझ्या स्वतःच्या आयुष्यात सुद्धा कधी अशी हार सहजाची पत्करणारा माणूस नाहीये। पोरगा वाया गेला तरी चालेल, पण पैसे वाया जाता का म्हणे? ते जाऊ दे। कसं वाटलं माझं घर? छान आहे की नाही? काय छान आहे, नजर उचलली की परत फिरते। एवढं तर आमचं किचन आहे। मग काय झालं? आम्ही सुद्धा घेणार आहोत मोठं। मला आहे ना वेगळी खोली, हो की नाही बाबा? मध्ये जेव्हा भूकंप वगैरे झाला तेव्हा लाईटच नव्हते, तर आम्ही एक असा एक्सपेरिमेंट केला। पेट्रोमॅक्सच्या उजेडात आम्ही गारंबीचं बापूसारखं नाटक केलं, कारण दॅट सब्जेक्ट वॉज लाईक दॅट। इट लोकांना आवडला तो प्रकार। पुरुषोत्तम बाळ, मधुकर तोरडमल, पु ल देशपांडे, मास्टर दत्ताराम, दामू केंकरे, वामन केंद्रे, चंद्रकांत कुलकर्णी, विजय केंकरे, देवेंद्र पेम आणि दिलीप कोल्हटकर अशा प्रत्येक पिढीच्या सृजनशील दिग्दर्शकांनी चंद्रलेखा निर्मित नाटकांचं दिग्दर्शन केलं। बदलत्या काळाचा प्रवाह ओळखून नव्या पिढीशी नातं जोडण्याचा, त्यांची संवेदनशीलता जोपासण्याचा एक महायज्ञच मोहन वाघांनी गेली 5 दशकं चालवला होता, यात तीळ मात्र शंका नाही। एकतर ते नाट्य तपस्वी होते, असं कारण सांगतो। 40-42 वर्ष एक संस्था चालवणं, नेटानं चालवणं आणि उत्तम प्रॉडक्ट्स, उत्तम नाटकं, स्वच्छ नाटकं, कधी ती अशी वाया गेली नाही। खराच नाटकं कधीतरी सादर केली, त्यामुळे त्याची उत्तम नाटक त्यांनी एक परंपरा होती चंद्रलेखा या संस्थेची। मला मी असा भाग्यवान की जवळजवळ 4 नाटकांना मी त्यांच्या 5 नाटकांना कामं केली आणि माझ्यावर पर्टिक्युलर त्यांचं खूप प्रेम होतं। त्या कारणाने मी जेव्हा त्यांना बोलवलं नाट्य परिषदेमध्ये, कारण पूर्वी त्या नाट्य परिषद जात नसेल, पण माझ्या आग्रहाखातर ते यायचे आणि या वर्षीच्या नाट्य संमेलनात अध्यक्षपदही त्यांनी स्वीकारलेलं होतं। त्यांची एकमताने निवड झाली होती, त्यामुळे अमेरिकेतल्या या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष हे मोहन वाघच आहेत। परंतु दुर्दैवास त्यांनी मला सांगितलं होतं एप्रिल 1st वीकला आपण डिक्लेअर करतो। कसं करता सांगितलं मला माहीत नाही, पण त्यांनी सांगितलं होतं मला। दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी केली की नाटकात कमावलं पाहिजे, नाटकातच टाकलं। त्यांनी दुसरे व्यवसाय सुरू केले, म्हणजे नाटकावर इतकं त्यांचं प्रेम होतं। पंढरील कानेटकर, मायेकर यांच्या नाटकावर खूप प्रेम केलं, खूप मेहनतही केली आणि वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा उत्तम नाटक निर्माण करण्याची जी जिद्द त्यांची होती
ती शेवटपर्यंत तरी कायम राखली. ऑल द बेस्टमध्ये संजय नार्वेकर, भरत जाधव, अंकुश हे आत्ताचं उदाहरण सांगतो, पण जुन्या टायमापासून बरेच नट रंगभूमीवरचे ह्यांच्या संस्थात मोठे झाले. त्यांचं प्रामुख्याने सांगायला गेलं ना तर त्यांच्या नाटकाचा सेट पहिल्या प्रयोगाला असायचा, तसा 250 आणि 300 प्रयोगाला असायचा. ह्या काही गोष्टी मला त्यांच्याकडे नेहमी शिकायला मिळायचा. मोहन वाघांसारखा माणूस मिळणार नाही, म्हणजे शौकीन, कळलं का, शोमनशिप असलेला. सेट्स इतके जबरदस्त की त्यांचं सेट बघण्याकरता लोक प्रथम जात असत. पहिला प्रयोग कोणीच कधी चुकवलेला नाही. ते स्टार प्रोड्युसर होते. पण आत्ता काही आता मराठी नाटकातील नट सापडेनासे झाल्यामुळे त्याने आता तर नटाबरोबर ॲग्रीमेंटची कल्पना प्रत्यक्षात उतरवली होती. म्हणजे जी बाकी कोणीही निर्माता नाट्यसृष्टीतली ती कल्पना एक्झिक्यूट करू शकला नव्हता, पण त्याने ती एक चांगला पायंडा पाडला होता. दरवर्षी 31 डिसेंबरला मध्यरात्री नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग हाऊसफुल गर्दीत पार पाडण्याचा एक अफलातून ट्रेंड मोहन वाघांनी चंद्रलेखाद्वारे सुरू केला. इंग्लंडच्या शेक्सपियरच्या जन्मगावी स्टेटफोर्ड एव्हॉनमध्ये इतकंच नव्हे तर विक्रांत या युद्धनौकेवर त्यांनी आपल्या गुलमोहर या नाटकाचा प्रयोग सादर केला. त्यांचं गरुड झेप हे नाटक रंगमंचावर आलं आणि एकाच दिवशी शुभारंभाचे 4ही प्रयोग हाऊसफुल गर्दीत पार पाडण्याचा विक्रम त्यांनी केला. एकीकडे थेट शनिवार वाड्यात स्वामी या नाटकाचा शतक महोत्सवी प्रयोग सादर केला, तर दुसरीकडे शिवाजी मंदिरात सुख पाहता, रमले मी आणि आकाश मिठी या 3ही नाटकांचा शुभारंभाचा प्रयोग करून जागतिक विक्रम नोंदवला. खूप शिस्त आणि खूप पॅशनेट, म्हणजे म्हणतो ना, नाटकाचा ध्यास होता त्या माणसाला. आपण म्हणतो झोपता उठता बसता सतत नाटक डोक्यात असायचं. म्हणजे ती 2 नाटकाला, आणि मला सगळ्यात कौतुक वाटतं की 50वा प्रयोग झाला आणि 51व्या प्रयोगाला मी गेले आणि सेट चकाचक नवीन होता. तर मी म्हटलं, काका हे काय? तर नाही, मला आवडतं असं 50च्या नंतर परत नव्याने सेट करायला. म्हणजे हे मी पहिल्यांदा असं बघितलं की एक निर्माता स्वतः उभं राहून सेट करून घेणं. म्हणजे प्रत्येक नाटकाची जी अंग आहेत, नेपथ्य आहे, नेपथ्य आणि प्रकाश तर त्यांचं हेच होतं. प्रत्येक गोष्टीत स्वतः जातीने लक्ष द्यायचं. इथे बसून सबंध दौऱ्याची सूत्र, म्हणजे अमेरिकेला सुद्धा आम्ही गेलो होतो. ती पण सगळे प्रयोग कसे झाले, काय झाले, म्हणजे त्याच्याशिवाय त्यांना दुसरं काही आयुष्य नव्हतं. ऑल द बेस्ट या नाटकामुळे व्यावसायिक नाटकांचं एक परिमाण प्रस्थापित झालं. भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर आणि श्रेयस तळपदे या मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतल्या आघाडीच्या कलाकारांना सर्वप्रथम काम दिलं ते मोहन वाघांनी. 3000पेक्षा जास्त प्रयोग झालेल्या या नाटकामुळे मोहन वाघ यांचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरलं गेलं.